විශේෂයෙන් මේ නාන්දේ ප්‍රදේශයේ රැස්වෙලෙන බෞද්ධයන්ට කරුණු දෙකක් පැහැදිලි කරන්න මම කැමතියි. සූත්‍ර දෙකක් අවධාරණය කරන්න කැමතියි. එකක් තමයි මහා සතිපට්ඨාන සූත්‍රය, අනිත් එක තමයි මහා කරණීය මෙත්ත සූත්‍රය. මේ සූත්‍රය දෙක ඉගෙන ගත්තොත් මුළු बुद्ध धर्मेම තේරුම් ගත්ත වෙනවා. तथागतांचा धम्म खूप मोठा विशाल आहे, खूप मोठा महान आहे. तथागतांचा धम्म मी थोडक्यामध्ये महासतिपट्ठान सुत्त आणि त्याच्यामधलं सांगणार आहे, आणि कर्णीय मेत्त सुत्त या दोन सुत्तामध्ये तथागतांचा धम्म आपल्याला सांगणार आहे. විශේෂයෙන්ම සතිපට්ඨාන සූත්‍රයෙන් කරන්නේ ඔබ තුලින් තේරුම් ගැනීමයි. विशेष म्हणजे सतिपट्ठान सुत्त म्हणजे आपण स्वतःला समजून घेणे आणि त्याचबरोबर तथागतांचा धम्म समजून घेणे आहे. ඔබ මුලින්ම කරන්නේ අපි උදාහරණයක් හැටියට ගත්තොත් කායානුපස්සනාවේදී ඔබේ ස්වභාවික හුස්මේ රිද්මයට සිත නැත්නම් අවධානය යොමු කිරීම ගැන ඔබට උගන්වනවා. ඔබ කල යුත්තේ ඔබේම හුස්ම ඔබ විසින් හඳුනා ගැනීමයි. प्रथम म्हणजे या महासतिपट्ठान सुत्तामध्ये कायानुपස්සना, आपण स्वतःचा श्वास येतोय जातोय याच्यावर जाणणे, आपल्या कायामध्ये जाणणे म्हणजे कायानुपස්සना हा सतिपट्ठानचा पहिला भाग आहे. මෙහි පොඩි යම්කිසි විද්‍යාවක් මෙහි දැනගන්න ඔබට පුළුවන්කම තියෙනවා. त्याचबरोबर अशा पद्धतीनं आपल्या स्वतःच्या संवेदना जाणणे, त्या पद्धतीनं आपल्याला स्वतः एक चांगल्या पद्धतीने धम्म जाणता येईल. මම කැමති ගොඩක් අය නිශ්ශබ්දතාවයේ නැති නිසා කවුරුත් නිශ්ශබ්ද වෙලා අපි විනාඩි 3ක පමණ ආනාපාන සති භාවනාව මාත් සමග කරනවා නම් එකතු වෙනවා කියලා මම ආරාධනා කරනවා. मी विशेष म्हणजे सर्वांना सांगू इच्छितो की सर्वांनी जर शांत पद्धतीनं बसलं आणि आनापानसती 2 मिनिटापर्यंत आपण जर केली आणि सर्वांनाच आपल्याला शांततेचा लाभ होईल आणि आनापानसती म्हणजे काय आपल्याला कळेल. මම මුලින්ම ඔබ මෙතන ස්වාමින් වහන්සේලා අද ඊටාම හොඳින් ගාථා කිව්වා. මම කැමතියි ඔබගේ සිත ඒකාග්‍ර කර ගැනීම සඳහා මුලින්ම සජ්ජායනාවක් කරන්න. मी विशेष म्हणजे प्रथम एक गाथेने चांगल्या पद्धतीने सुरुवात करून आपल्या सर्वांचं चित्त निर्मळ आणि शांत करण्यासाठी छोट्या काही वचनाची मी गाथा सांगत आहे, म्हणत आहे. මම මුලින්ම සජ්ජායනාව ගැන පොඩ්ඩක් වචන දෙක තුනක් මම පැහැදිලි කරන්න කැමතියි. ही गाथा म्हणण्यासाठी मी वचन म्हणजे शब्द 2-3 मध्ये आपल्याला सांगत आहे. අපි සාමූහිකව සජ්ජායනා කරනකොට අපේ නොසන්සුන් හිත සංසුන් වෙනවා. आपण सर्वजण सामूहिक म्हणजे सामुदायिकरित्या अशा पद्धतीची साधना किंवा अशा प्रकारचं हे सूत्र म्हणत असताना आपलं चित्त एकाग्र होते. ඒ වගේම අපි හැඟීමෙන් යුක්තව සජ්ජායනා කරන්න ඕන. आपण सगळ्यांनीच अशा पद्धतीनं जसं मी सांगेल तशा पद्धतीनं माझ्या पाठीमागं म्हणायचं आहे. අපි එකම හඬක් බවට පත් වෙන්නත් ඕන. आपण सर्वांनी एकसारखा आवाज आणि एका आवाजामध्ये म्हणलं तर सर्वांसाठी चांगलं राहील. මීට වසර 2500කට කලින් කෝටි සංඛ්‍යාත වාරයක් ඇහුණු ඉතිපිසෝ පාඨය මම දැන් සජ්ජායනා කරනවා. කවුරුත් අහගෙන ඉදිමු. या अगोदर 2500 वर्षापूर्वी तथागतांनी जे इतिपिसो अशा प्रकारची गाथा म्हटलेली आहे. तथागतांचे गुण जे आहेत, भगवंताचे जे गुण आहेत, मी ते गुण म्हणत आहे. भंतेजी म्हणतील, आपण सर्वांनी ऐकायचं आहे. ඉතිපිසෝ භගවා අරහං සම්මා සම්බුද්ධෝ විජ්ජාචරණ සම්පන්නෝ සුගතෝ ලෝකවිදු අනුත්තරෝ පුරිස ධම්මසාරති සත්තා දේව මනුසානං
बुद्धो භගවාති. දැන් මාත් සමග මේ ආකාරයෙන්ම එකට එකතු වී සියලු දෙනා නිශ්ශබ්දව සජ්ජායනා කරමු. आता सर्वांनी माझ्यासोबत हीच गाथा सर्वांनी एकत्र एका शब्दामध्ये एका आवाजामध्ये म्हणायची आहे हात जोडून. ඔක්කොම එකට කියමු. सर्वजण एकत्र म्हणूया. ඉතිපිසෝ භගවා අරහං සම්මා සම්බුද්ධෝ විජ්ජාචරණ සම්පන්නෝ සුගතෝ ලෝකවිදු අනුත්තරෝ පුරිස ධම්මසාරති සත්තා දේව මනුසානං බුද්ධෝ භගවාති. දැන් කවුරුත් භාවනා ඉරියව්වෙන් වම් අත උඩ දකුණු අත තබා ගන්න. අපේ ස්වාමින් වහන්සේලාත් අපි සියලු දෙනාම एक मिनटं किंवा 2 मिनटं अशा पद्धतीनं कायानुपसना म्हणजे काय आपण त्या आसनावर बसायचं आहे. දැන් අපි සියලු දෙනාම සම්මා සම්බුද්ධෝ කියන වචනය කීප විටක් සජ්ජායනා කරමු. මාත් සමගම එකට කියන්න. आपण सर्वजण सम्मा संबुद्धो हे शब्द सर्वांनी एकत्र म्हणायचे आणि या शब्दावर आपलं सर्व मन आपलं सर्व चित्त एकाग्र करायचे. सर्वांनी एकत्र म्हणायचे. සම්මා සම්බුද්ධෝ සම්මා සම්බුද්ධෝ. सर्वजण ऐकायला येईल अशा मोठ्या आवाजामध्ये म्हणायचं आहे. සම්මා සම්බුද්ධෝ 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 සම්මා සම්බුද්ධෝ. දැන් සියලු දෙනාම සුළු මොහොතකට නිශ්ශබ්දව තමන්ගේ ස්වභාවික හුස්මෙහි ගමන් මගට සිත යොමු කරන්න. आता सर्वांनी शांततेनं आपण आपल्या श्वासाला पाहायचं आहे आणि जसं जसं मी म्हणेल तसं ऐकायचं आहे. आपलं आपलं श्वास पाहायचा आहे. නාසයක හුස්ම වදින විට කුස පිම්බෙන හැකිලෙන විට අකණ්ඩව ඒ වෙතටම සිත යොමු කරන්න. आपल्या वरच्या ओठाच्या वर आणि नाकाच्या खाली येणारा जाणारा श्वास जाणायचा आहे. සියලු දෙනාම සාදු කියන්න. सर्वजण चांगल्या आवाजामध्ये साधू म्हणा 3 वेळेस. साधू साधू साधू. धम्म परिषदेमध्ये धम्मज्ञान दिलं जातं आणि कुठलंही स्थळ जिथे ज्ञान दिलं जातं ते पवित्र मानलं जातं आणि म्हणून हे पवित्र स्थान आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. मी इथे आलो तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा संतोष आहे.
लहान मुलांच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात एक प्रकारची चमक दिसली. हे संतोष धन जे आहे हे धन सगळ्यात मोठं धन आहे आणि हे धन आपल्याला इथं आल्यावर बावरीनगरला मिळतंय. त्याने ह्या जागेची महानता जी आहे ती आपल्याला लक्षात येते आणि म्हणून अशा जागेला आपण बघतो स्टेजवर लंडनवरून, भारताच्या कानाकोपऱ्यातून, मलेशिया, सिंगापूरपासून भिक्खू संघाचे लोक आलेत. ही परिषद जागतिक परिषद केव्हाच झालेली आहे. आता हे ठिकाणसुद्धा त्याच तोडीचं व्हावं. आज एवढा मोठा समुदाय इथे जमा आहे. 8 दिवसापूर्वी ते माझ्याकडे आले होते. मी म्हटलं इथे काय अडचण असेल तर सांगा आम्हाला. परंतु आमच्या जिल्हा परिषदेने सुद्धा चांगलं सहकार्य केलेलं दिसतंय आणि चांगली सुविधा इथे सगळ्या प्रकारची आज या परिषदेच्या निमित्ताने निर्माण केलेली आहे, उपलब्ध करून दिलेली आहे. काही चुका असल्या तर जरूर सांगा. आपण पुढच्या वर्षी, आता उद्या तर करता येणार नाही, परंतु पुढच्या वर्षी आपण नक्की ह्या चुका सुधारायचा प्रयत्न करू. मी जास्त वेळ बोलणार नाही. आपल्याला परमपूज्य भिक्खूंना ऐकायचं असेल, त्यांचा उपदेश ऐकायचा असेल, परंतु मोठ्या प्रमाणावर युवक इथे आलेले आहेत, विद्यार्थी इथे आहेत आणि त्यामुळे मी शैक्षणिक क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळे विद्यार्थी समोर आले की मला बोलवल्याशिवाय राहत नाही, बोलल्याशिवाय राहवत नाही. की अशा परिषदांमधून जे ज्ञानप्राप्ती आहे ती ज्ञानप्राप्ती विद्यार्थ्यांनी चांगल्या तऱ्हेने करून घ्यावी. कारण 21व्या शतकामध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा ज्ञानाला तोड नाही, ज्ञानाला पर्याय नाही आणि म्हणून जोपर्यंत विद्यार्थी ज्ञान संपादन करत नाही, मी ज्ञान ह्याच्यासाठी म्हणतो, डिग्र्या तर आजपर्यंत कोणालाही मिळतात. डिग्री मिळाली म्हणून ज्ञान मिळालं असं नाही होत. त्यामुळे जो ज्ञान संपादन करून डिग्री घेतो तो आपल्या पायावर चांगल्या तऱ्हेने राहू शकतो, कुटुंबाला उभा करू शकतो, समाजाला उभा करू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेच सांगितलं आपल्याला की शिक्षण घ्या, शिक्षण घेऊन पायावर उभं राहा आणि समाजाला उभं करा. आणि हा संदेश मला वाटतं आपला युवक युवतींनी ध्यानात ठेवला पाहिजे आणि आपल्या समाजासाठी काम करताना या गोष्टीचं लक्षात ठेवून आपण केलं की आपल्यावर समाजाची जबाबदारी आहे. आपण मोठं झालं तर समाज मोठा होईल. ही भावना जर अंगी बाळगून आपण काम केलं विद्यार्थ्यांनी तर मला वाटतं एक चांगलं काम या निमित्ताने होईल. अशा परिषदांमधून विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे. डॉक्टर भालेराव म्हणाले की इथे कुठलेही अतिरेकी विचार देत नाही आम्ही, ते अपेक्षितही नाही. कारण जगभरात आज हेच आहे. आज अतिरेकी कारवायांपासून कुठलाच देश राहिलेला नाही. भारतही त्याला अपवाद नाही. परंतु शेवटी जगभरात हीच भावना आहे की युद्ध नको, बुद्ध हवा. आणि ही भावना आपल्याला जोपासायला हवी. त्यातूनच समाजाची निर्मिती होईल, त्यातूनच देशाची निर्मिती होईल आणि आपला देश महासत्ता बनवण्याचं स्वप्न जे आपलं आहे ते सगळ्या आपल्या युवकांच्या भरोश्यावरच आपण करतोय. त्यामुळे हा युवक जोपर्यंत जागा होत नाही, देशासाठी काहीतरी करण्यासाठी, समाजासाठी काहीतरी करण्यासाठी पुढे येत नाही, तोपर्यंत हा देश महासत्ता होऊ शकत नाही. याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी. एवढंच या निमित्ताने सांगतो. परत एकदा आपण सगळ्यांनी मला इथे बोलवलं, सत्कार केला आणि परमपूज्य भिक्खूंना भेट करून देण्याची पर्वणी आज मला इथे मिळाली. जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं आणि अतिशय चांगलं एक वातावरण या निमित्ताने इथं नांदेड जिल्ह्यात निर्माण झालं. याचा खरोखरच मला आनंद आहे. या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि कायम उत्तरोत्तर ही धम्म परिषद अशी चढत्या क्रमाने, त्याचा आलेख जो आहे तो अतिशय चढत्या क्रमाचा राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. Fellow bhikkhus, bhikkhunis, Mr. Savant, Mr. R.K. Gaikwad,
IAS officer, sisters and brothers in the Dhamma. येथे उपस्थित असलेला संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ, भिक्खुनी संघ आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व नागरिक. This place has become a Dharma Kshetra because of the initiation of Dr. Ambedkar a few decades ago. ही जागा एक धम्मक्षेत्र म्हणून घोषित झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यामुळे, कर्तृत्वामुळे या जागेला हे पावित्र्य लाभलेलं आहे. And that Dharma is coming from the Buddha. For there is no prophet or individual greater than the Buddha bestowed on this earth. आणि तो बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रहण केलेला, मिळविलेला, धारण केलेला धम्म हा बुद्धापासून आलेला आहे. त्या बुद्धाने दिलेल्या धम्माचे महत्त्व बाबासाहेब आंबेडकरांना कळले आणि ते येथपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचे कर्तृत्व त्यांनी बजावले. Buddhism is a humanism. That was the appeal to Dr. Ambedkar, and which style of governance was shown by Emperor Ashoka in a very striking way, similar to European values. बौद्ध धम्म हा मानव धर्म आहे, ज्यामध्ये माणुसकी सर्वोत्तम आहे, सर्वोच्च स्थानी आहे. याच कारणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्म आवडला. युरोपातील लोक देखील बौद्ध धम्माकडे वळतात. अशोक सम्राट हा याच हेतूने बौद्ध धम्माचा अनुयायी सुद्धा झाला. So the great historian H.G. Wells has put the Buddha and Ashoka and King Akbar, Emperor Akbar, as three great citizens of the world. या जगातील सर्वात 3 असे महान वेते आपल्याला पाहावयास मिळतात, ज्यामध्ये सम्राट अशोक, सम्राट अकबर आणि ग्रेट वेल्स या तिघांनाही बौद्ध तत्वज्ञानाची फार आवड होती, प्रचंड आवड होती. Now this shows that all solutions of human life cannot be seen in only one dimension. It has to be multidimensional. या जगामध्ये जर एखाद्या माणसाला आपला विकास करावायचा असेल तर बुद्धाच्या या तत्वज्ञानाशिवाय त्याला दुसरा पर्याय नाही, असे आज आपल्याला वर्तमान काळातील घडामोडीवरून सांगितले पाहिजे, जाणले पाहिजे. The Cold War has come to an end. The world is moving towards a different end. आता सध्या जगामध्ये एक प्रकारचे शीतयुद्ध सुरू आहे. या परिस्थितीत जगाला कोणत्या दिशेने वळावयाचे याचा निर्णय तुम्ही आम्ही घेतला पाहिजे. So it has become a time for civilizational dialogue, not mono civilization like in the past. ही वेळ आहे की आपणाला आपल्यामध्ये असलेली नागरिकता सिद्ध करावयाची आहे. भूतकाळामध्ये जे घडले त्याचा पश्चाताप करण्यापेक्षा वर्तमान काळाला दुरुस्त करण्याकरिता आपणाला सिद्ध झाले पाहिजे. Therefore, many rulers have now come to understand the value of religion as much as the problems of religion in modern society. आणि म्हणून आजच्या काळात सर्व धर्मामध्ये, या आधुनिक समाजामध्ये सर्व लोकांना याची जाणीव झालेली आहे की बुद्धाचे तत्वज्ञान, बुद्धाचा धम्म हाच या वेळेला वर्तमान परिस्थितीवर, या शीतयुद्धावर मात करण्यासाठी उपयोगी पडणारा आहे. And this is true of Buddhism, because the first message the Buddha gave the monks, Attaya Hitaya Sukhaya Deva Manusana, well-being of gods and men. Attaya for the welfare of society, socio-economic. Hitaya for their well-being physically. Sukhaya for their mental happiness. आणि हे सत्य आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. कारण बुद्धाने आपल्या पहिल्या उपदेशात मनुष्याच्या, समाजाच्या आणि सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी उपदेश केला. त्यातूनच मनुष्याची जडणघडण झाली. So from the very earliest days, Buddhism took shape, very flexible, adaptable to different countries and different societies, that at one time 1/3 of the whole world was Buddhist. आणि हा त्याचा पुरावा आहे की वर्तमान काळात वेगवेगळ्या देशातील लोक आता बौद्ध तत्वज्ञानाकडे वळू लागले आहेत. भविष्यामध्ये या संपूर्ण जगाला
बुद्धाच्या तत्वज्ञानाशिवाय पर्याय नाही याची सिद्धता तुम्हा आम्हाला लवकरच पाहावयास मिळणार आहे. So this tolerance of the Buddha says, Khanti Paramang Tapotitikha. There is no religion higher than tolerance. आणि म्हणून ही गोष्ट आपणाला लक्षात घेतली पाहिजे की येथे धम्मापेक्षा किंवा ज्यांनी आपला स्वतःचा धर्म मानला त्या धर्मापेक्षा आपल्यामध्ये झालेला विकास, आपल्यामध्ये झालेली उन्नती ही कोणत्या मार्गाने झाली ही त्यातील महत्त्वपूर्ण बाजू आहे. So much so that in Europe, where I live most of my time, in England we have new kinds of Buddhism, Western Buddhism, where the Buddha looks a bit different. If you go to an English Buddhist center or temple, you'll find the Buddha more straight like a white man, standing like that. इंग्लंडमध्ये आणि पाश्चिमात्य देशामध्ये सध्या बौद्ध धर्माचा प्रचार हा फार मोठ्या प्रमाणात होतो, परंतु जगाच्या तुलनेत इतरत्र आपण पाहता इंग्लंडमध्ये बुद्धाला मानण्याची जी प्रथा आहे ती इतरांच्या पेक्षा अत्यंत वेगळी आहे. इंग्लंडमध्ये निर्माण केलेला बुद्ध हा एखाद्या एखाद्या अधिकाऱ्याप्रमाणे, जसे आपण इंग्रजी माणसाप्रमाणे बुद्धाच्या मूर्त्या त्यांनी तिथे निर्माण केलेल्या आहेत, ते त्यांच्या बुद्धीप्रमाणे. What is important in such issues is not to become emotional, it is to become rational. The faith the Buddha expects from us is rational faith, akaravati saddha. हे महत्त्वपूर्ण नाही की कोणी बुद्धाच्या बाबतीत काय विचार केला, त्यामध्ये हे महत्त्वपूर्ण आहे की आपण बुद्धावर कोणत्या स्वरूपात विश्वास ठेवतो, बुद्धावर विश्वास ठेवण्याचा आपला उद्देश काय आहे हे त्यामध्ये महत्त्वपूर्ण आहे. So the Buddha said, if anybody were to speak bad about the Buddha, the Dhamma and the Sangha, do not be upset, do not be disturbed in your heart, don't create a distress yourself. बुद्ध असे म्हणतात की जर कोणी बुद्धाच्या बाबतीत वाईट बोलेल, जर कोणी धम्माच्या बाबतीत वाईट बोलेल, जर कोणी संघाच्या बाबतीत वाईट विचार करेल, तर तुम्ही त्याचे दुःख मानू नका. ते त्याचे कर्म आहेत, तो त्याच्या चित्तवृत्तीप्रमाणे भाष्य करेल. तुम्ही त्यावर वाईट मानण्यापेक्षा त्यामध्ये काय सुधारणा घडवून आणता येईल त्यासाठी प्रयास करावा. The Buddha's advice, if you are disturbed, it is harmful to you. बुद्ध असं म्हणतात की त्या कारणाने जर तुम्ही चिंतित झालात किंवा तुम्ही विचलित झालात तर त्याचा धोका तुम्हालाच होऊ शकतो. On the other hand, he says, if someone were to speak and praise the Buddha, the Dhamma, the Sangha, don't be overjoyed and elated in your heart. दुसऱ्या बाजूने बुद्ध असं म्हणतात की जर कोणी बुद्धाची, धम्माची आणि संघाची प्रशंसा करत असेल तर तुम्ही भारावून जाऊ नका. भारावून जाण्यापेक्षा बुद्धाची, धम्माची आणि संघाची जी महानता आहे ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. Because if you are emotional, he says, then it becomes an obstacle to make a realistic judgment as to whether the qualities are really there. जर तुम्ही चिंतित व्हाल, विचलित व्हाल, जर तुम्ही भावनिक व्हाल, भावनेत पडाल, तर त्यामुळे तुमचा दोन्ही बाजूने घात होऊ शकतो याची शक्यता कोणीही नाकारू शकणार नाही. म्हणून या दोन्ही बाजूला संतुलित रूपामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. We are today meeting at a very interesting time with the Hindu festival, the Buddhist Purnima, and also yesterday it was Eid. I want to quote a great Muslim teachers who have message about the Buddha, and he is Hazrat Inayat Khan. ह्या वेळेला आपणाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, घेण्याजोगी आहे की आज आपण या ठिकाणी बसलो आहोत. हा बौद्ध संस्कृतीचा एक उत्सव आहे, पौर्णिमेचा दिवस आहे. दुसऱ्या बाजूने हिंदू संस्कृतीमध्ये देखील आजच्या पौर्णिमेचे महत्त्व आहे. कालचा दिवस मुस्लिम संस्कृतीमध्ये ईद ए मिलाद या नावाने साजरा केला गेला. Hazrat Inayat Khan says about the Buddha, Buddha's image as a symbol inspires not only the Buddhist but every thoughtful mind. एक मुस्लिम धर्मगुरू बुद्धाकडे पाहून असं म्हणतात की हे बुद्धाचे चित्र, ही बुद्धाची मूर्ती केवळ बौद्ध म्हणून घेणाऱ्या लोकांनाच आनंद देते असे नाही, तर ज्या माणसाच्या मनामध्ये आनंद उत्पन्न व्हावा अशी इच्छा आहे त्या प्रत्येक माणसाला
या बुद्धाच्या प्रतीकडे रूपाकडे बुद्धाच्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर आनंदच व्हावा. For it shows balance. The face shows balance. हा, आणि यामुळे आपणाला ही समता भावना आहे हे दृष्टीस पडेल. Quietude, quietness. यामध्ये आपणाला शांतता शोधता येईल. Peace, the absorption within. ही शांतता शोधत असताना, समानता शोधत असताना आपणाला पहिल्यांदा स्वतःमध्ये त्याचा शोध घेतला पाहिजे. Purity of character आपल्या चारित्र्याची पवित्रता आपणाला शोधता येईल. and beauty. आणि आपल्यामध्ये असलेलं सौंदर्य देखील आपणाला शोधता येईल. Now that beauty thing, I must say, in Persian language, when they say beauty, they use the word but, even up to now, in Iran. जे सौंदर्य आहे ते सौंदर्य तेव्हापासून आतापर्यंत जगाच्या पातळीवर जे दिसते ते प्रत्येक मनुष्याच्या अंतर्मनामध्ये निर्माण झालेला आहे. हा त्याचा एक पुरावा आहे. He goes on to say gentleness in the Buddha statue, tenderness in the Buddha statue. तो असेही म्हणाला की बुद्धाची ही मूर्ती प्रकाश देणारी आहे, बुद्धाची ही मूर्ती प्रेरणा देणारी आहे. And perfect wisdom. आणि यामधूनच जे पूर्ण प्रज्ञेचं दर्शन होईल ते या केवळ बुद्ध मूर्तीतच होईल असे मला वाटते. It was mentioned that I had a Dhamma mission in Indonesia recently, and it was very successful. Many Muslim friends came to listen and also to practice meditation, Buddhist meditation. या सर्व गोष्टी इंडोनेशियामधील माझ्या मुस्लिम मित्रांच्या मध्ये मी मांडल्या. त्याचा परिणाम असा झाला की इंडोनेशियातील अनेक मुस्लिम मित्र हे विपश्यनेच्या मार्गाकडे वळले. But I want to choose to you what Swami Vivekananda said about Buddhism as well. मी आपणाला एक गोष्ट सांगू इच्छितो की बौद्ध तत्वज्ञानाबद्दल स्वामी विवेकानंद काय म्हणतात. He says Buddhism is a historically the most important religion because it was the most tremendous religious movement that the world ever saw. स्वामी विवेकानंद असे म्हणतात की माझ्या मते बुद्धाचे तत्वज्ञान हे जगामध्ये सर्वांग सुंदर आहे. याला कोणीही नाकारणार नाही, कारण बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये संपूर्ण मानवीताच दृष्टीस पडून येते. It was the most gigantic wave, spiritual wave ever to burst upon human society. आणि या बुद्धाच्या तत्वज्ञानात माणसाला जोडण्याची शक्ती आहे, माणसाला जोडण्याचे बल आहे. तसे तरंग या मनुष्य समूहामध्ये या तत्वज्ञानाच्या आधारे निर्माण होऊ शकतील. There is no civilization in this world which has not been affected by Buddhism. बुद्धाच्या तत्वज्ञानामुळे या जगातील कोणत्याही मानवी व्यवहाराला कोणत्याही प्रकारचा धोका पोचणार नाही असे माझे मत आहे. स्वामी विवेकानंद असे म्हणतात. So the Buddha's social philosophy, long before the French liberalism, shows us all of us are equal. And Emperor Ashoka also reiterated this. बुद्धाच्या तत्वज्ञानाचा प्रभाव या जगातील अनेक घडामोडीवरून आपल्याला पाहावयास मिळतो. जसे फ्रान्सची राज्यक्रांती झाली त्यावर बुद्धाच्या तत्वज्ञानाचा फार मोठा प्रभाव होता. अशोकामध्ये चंड अशोक धम्म अशोक झाला तेव्हा त्याला सम्राट अशोक मान्यता मिळाली, त्यावर बुद्धाचा प्रभाव होता, म्हणून हे शक्य झाले. We have seen in modern times that revolution or simply changing cannot bring in real development. वर्तमान काळामध्ये या आधुनिक जगामध्ये जर आपण पाहिले तर या आधुनिक जगामध्ये बदल घडवून आणावायचा असेल तर बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या साधारण मार्गाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही असं मला वाटतंय. Because the dynamics of reality is everything changes, nothing can be fixed. कारण कोणतीही गोष्ट या सृष्टीमध्ये ही परिवर्तनशील आहे. And अशी when, कोणतीही गोष्ट नाही की ज्यामध्ये परिवर्तन होऊ शकणार नाही. पुण्यामध्ये जेव्हा यशदा या संस्थेतर्फे आपण एक IASचं कोचिंग सेंटर सुरू केलं, समाज कल्याण खात्याच्या वतीनं एक IASचं कोचिंग सेंटर सुरू केलं. चीन, जपान, कोरिया, थायलंड, बर्मा ही जर सगळ्या राष्ट्रांच्याकडे बघितलं तर त्या राष्ट्राच्या उत्पन्नाचं प्रमाण पाहिलं तर दर डोळी उत्पन्न हे
कितीतरी आपल्या भारताच्या पाकिस्तानच्या बांगलादेशाच्या किंवा इतर देशाच्या मानाने जास्त आहे. आणि त्याला कारणीभूत एकच आहे की त्या ठिकाणी आत्तापर्यंत रुजलेली जी बुद्धिस्ट डिसिप्लिन किंवा जी शिस्तप्रिय बुद्धिस्ट जनता आहे ते त्याला कारणीभूत आहे. त्या ठिकाणची शिक्षणाची पद्धती, आता मगाशी आपण पाहिलं की याच परिषदेच्या बाजूला सगळेजण जेवत बसलेले होते. सगळ्यांनी पत्रावळ्या एकाच ठिकाणी, जिथं जेवले त्याच ठिकाणी बाजूला पत्रावळ्या फेकलेल्या आहेत. तर अशी पद्धती कुठं त्या बुद्धिस्ट राष्ट्रामध्ये मला कधीही बघायला मिळाली नाही. मागच्या वर्षी थायलंड देशाला मी मुद्दाम एक आठवड्याचा भेट दिली होती. थायलंडमध्ये बघितलं तर एक प्रामुख्याने गोष्ट लक्षात आली की तिथं पुरुषांची संख्या कमी आहे आणि महिलांची संख्या जास्त आहे. पुरुषांची संख्या तिथं कमी आहे थायलंडमध्ये, आणि ऑस्ट्रेलियामध्येही बरेचसे भंतेजीव होतात. त्या परिस्थितीमध्ये महिलांचं सक्षमीकरण किंवा तिथले उद्योगधंदे, व्यवसाय, व्यापार, शिक्षण या क्षेत्रामध्ये तिथं पुरुष पुढे नाहीत. थायलंडमध्ये महिला पुढे आहेत. कुठल्याही शॉपवर जर गेलो आपण, रिटेल शॉप असो, मेडिकल शॉप असो किंवा एखाद्या कंपनीचं कार्यालय असो, तर थायलंडमध्ये महिला ह्या आघाडीला आहेत, पुरुष नाहीत. आणि त्या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे महिला कंट्रोल करतात. हे प्रामुख्याने त्या देशामध्ये मला बघायला मिळालं. आणि आपल्याकडची जर परिस्थिती बघितली की आपण जर बुद्धिस्ट विचाराचे जर खरंच आपण करणार असाल तर आपल्याला महिला सक्षमीकरणाचं पुढच्या काळामध्ये फार महत्त्वाचं पाऊल उचलावं लागणार आहे. एका बांगलादेशाचं जर आपण उदाहरण घेतलं तर महिला बचत गटाच्या माध्यमातून बांगलादेशानं केवढी क्रांती केली. या ठिकाणी मी बचत गटावर बोलणार नाही, परंतु महिला सक्षमीकरणाचा जो प्रयोग थायलंडनं केला तो प्रयोग आपल्या देशामध्ये करणं गरजेचं आहे. कारण आपली झोपडपट्टीतली महिला असो किंवा कुठं खदानीमध्ये खाणीवर काम करणारी असो किंवा ऊसमळ्यामध्ये काम करणारी असो किंवा कुठल्याही अर्धवेळ कारखान्यामध्ये काम करणारी असो, त्या महिलाचं सक्षमीकरण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण बाबासाहेबांनी एक गोष्ट आपल्याला सांगितली आहे की या देशालाची जर लोकशाही आपल्याला जर सक्षम करायची असेल तर आपल्या बौद्ध समाजातील फक्त पुरुष हे सक्षम होऊन चालणार नाहीत किंवा शिक्षण आणि आरोग्य या बाबतीमध्ये संपन्न होऊन चालणार नाहीत, तर आपल्याला महिलांचा सर्व क्षेत्रामध्ये सहभाग करावे लागणार आहे. मी तुम्हाला मुद्दाम म्हणून एक गोष्ट सांगू इच्छितो. निवडणुका बघितल्या असतील. निवडणुकामध्ये आपण प्रचारला जेव्हा जातो किंवा प्रचाराला काही कार्यकर्ते येतात तेव्हा दाराच्या ओसरीपर्यंत, घराच्या ओसरीपर्यंत फक्त पुरुष कार्यकर्त्यांना प्रवेश असतो. परंतु उच्चभ्रू समाजातील महिला जेव्हा, मी कुण्या पक्षाचं नाव घेत नाही, प्रचाराला जातात तेव्हा या प्रचार करणाऱ्या महिला ओसरीवर थांबत नाहीत, थेट चुलीपर्यंत जातात, स्वयंपाकघरापर्यंत जातात आणि आपापल्या पक्षाचा प्रचार करतात. म्हणजे आणि अशा व्यक्तींची लोकसंख्या या देशामध्ये 3% असो किंवा 4%, अशा देशाचा पंतप्रधान या देशामध्ये होऊ शकतो, हे त्यातलं बळ आहे. याचा बारकाईनं अभ्यास करणं आपण मुद्दाम केलं पाहिजे. कारण लोकशाहीच्या सक्षमीकरणामध्ये आपणाला पक्ष ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि पक्षाबरोबरच आपल्या समाजातील महिला तिचं सक्षमीकरण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. मागचे 2-2.25 वर्ष मी या खात्याचा समाज कल्याण विभागाचा कमिशनर म्हणून काम करत होतो. अनेक प्रयोग या महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला आणि विद्यार्थ्यांच्या वतीमध्ये एक गोष्ट लक्षात आली की या देशामधला अत्यंत बुद्धिजीवी असलेला जो वर्ग आपण समजतो, मी मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करतो, या देशामध्ये बुद्धिजीवी असलेला जो वर्ग आपण असा कोणता ज्यांच्याबद्दल आपली समजूत आहे त्यापेक्षा कितीतरी टॅलेंट आपल्या समाजामध्ये आहे, प्रचंड. अगदी बघा, हॉस्टेलला वसतिगृहामध्ये ॲडमिशन देत असताना 90% 95% आपले विद्यार्थी आहेत, 95% पर्यंत.
मॅथमॅटिक्समध्ये 100पैकी 100 घेणारे विद्यार्थी आपले आहेत. तर अशा पद्धतीनं एवढं मेरिट आपल्यामध्ये आहे. हे मेरिट आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला योग्य रीतीनं वापरावं लागणार आहे. आणि हे जर मेरिट आपण वापरू शकलो नाही तर या लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशन म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या या लाटेमध्ये आपला समाज टिकू शकणार नाही. आणि हे जर आपण करू शकणार नाही तर आपण खरे बुद्धिस्ट होऊ शकणार नाही. मी याची आपल्याला जाणीवपूर्वक या ठिकाणी जाण देऊ इच्छितो. विद्यार्थी घडवत असताना 2-3 प्रयोग आम्ही मुद्दाम केले. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जेवढे समाज कल्याण खात्याचे वसतिगृह आहेत त्या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांची विपश्यना आणि शिक्षकांची विपश्यना दोन्ही क्लासेस आपण सुरू केले होते. विपश्यना किती महत्त्वाची आहे. आपल्याला डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं की सर्व भारत बौद्धमय करायचं. आता बौद्धमय करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हेच आपल्याला माहिती नाही. अगदी नागपूरच्या दीक्षा समारंभानंतर तो बाबासाहेबांच्या जीवनातला शेवटचा दीक्षा समारंभ राहिला. आणि त्यानंतर 16 डिसेंबरला जो दीक्षा समारंभ मुंबईला होणार होता तो काही होऊ शकला नाही. कदाचित तो दीक्षा समारंभ झाला असता तर या देशाच्या समाजकारणात, अर्थकारणात, धर्मकारणामध्ये टोटल आमूलाग्र बदल झाला असता. पण ते मुंबईचं धर्मांतर होऊ शकलं नाही. तर हे करत असताना बाबासाहेब नेहमी म्हणायचे की भारताला बौद्धमय करणं म्हणजे नेमकं काय करायचं. अनेक लोकांचे मतं आहेत की बाबासाहेब कधी विपश्यना करत नव्हते, परंतु पूर्ण बुद्धिझमचा जो गाभा आहे, बेस आहे, तोच विपश्यना आहे. हे मुद्दाम मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आपल्या घरातला प्रत्येक मुलगा मुलगी विद्यार्थी दशेमध्ये असताना त्याचा IQ वाढवण्यासाठी, त्याचं इंटेलिजन्स वाढवण्यासाठी, त्याची हुशारी वाढवण्यासाठी त्याला विपश्यनेचा क्लास देणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे कुठलं राजकीय भाषण नाही. हे कुठलं राजकीय भाषण नाही. प्रत्येकाला वाटतं की आपला मुलगा IAS व्हावा, IPS व्हावा, कुठेतरी चार्टर्ड अकाउंटंट व्हावा किंवा इतर मोठ्या हुद्द्यावर जावा. पण त्याच्यासाठी जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया मात्र आपण किती फॉलो करतो हे महत्त्वाचं आहे. आदरणीय गोयंका गुरुजींनी या देशामध्ये विपश्यना विद्या आणली. तर ही विद्या आपण सर्वसामान्यापर्यंत जर पोचती केली तर आपोआपच या देशाचं बुद्धिस्टकरण किंवा प्रत्येकाला धम्म मिळण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अत्यंत एक नाजूक मुद्दा म्हणून आपल्याला हा लक्षात घ्यावा लागेल. परवाला सत्ती पठाण कोर्ससाठी मी इगतपुरीला गेलो होतो. जवळजवळ 20 भंतेजी आलेले होते आणि बहुतेक सगळी जी तिथं विपश्यना येणारी मंडळी सिंधी, मारवाडी, गुजराती, शेडजी, भटजी, इतर वर्गातले. आपण बुद्धिस्ट म्हणून घेणारे आपण हार्डली 4-5% सुद्धा तिथं त्या केंद्रामध्ये जात नाही विपश्यनाला. ही वस्तुस्थिती आहे. आपण जर विपश्यनाच करत नसेल किंवा भगवान बुद्धाने जी गोष्ट आपल्याला सांगितली ते जर करत नसेल तर आपण बुद्धिस्ट होणार आहोत का? नाही. म्हणून यासाठी आपण एक गोष्ट लक्षात गेली की त्यासाठी बऱ्याच शिक्षकांना मी विचारलं तर शिक्षक म्हणाले, साहेब आता आम्ही रिटायर झालो, आता विपश्यनाची काय गरज आहे. 1-2 शिक्षक मला बोलले. पण विपश्यना ही रिटायरमेंटशी संबंधित नाही. त्या माणसाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ही विपश्यना आवश्यक आहे हे शिक्षक मंडळीला कळत नाही अजून. याच्यामध्ये दोष कुणाचाच नाही, परंतु शालेय उपक्रमामध्ये विपश्यना हा विषयच नाही किंवा ते बाळकडूही नाही किंवा आपण हे सुरू केलेलं नाही. त्यामुळं एक प्रयोग आम्ही पुण्यामध्ये केलेला होता. पुण्यामध्ये जेव्हा यशदा या संस्थेतर्फे आपण एक IASचं कोचिंग सेंटर सुरू केलं, समाज कल्याण खात्याच्या वतीनं एक IASचं कोचिंग सेंटर सुरू केलं आणि एक अभिनव प्रयोग म्हणून 50 विद्यार्थी पहिल्या वर्षी आपण घेतले, ॲडमिशन दिलं. पण एक कंपल्सरी केलं की या 50च्या 50 विद्यार्थ्यांना आपण 10 दिवसाची विपश्यना दिली. 10 दिवस यांना कंपल्सरी विपश्यना केल्यानंतरच यांना त्या केंद्रामध्ये प्रवेश दिला. 6 महिने या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला चांगल्या रीतीनं. 50 पैकी 38 विद्यार्थी IASच्या पहिल्या परीक्षेमध्ये पास झाले होते.
इतका चांगला रिझल्ट विपश्यनेमुळं येऊ शकतो. 50 पैकी 38 विद्यार्थी IASच्या परीक्षेत पास होऊ शकतात, हे केवळ विपश्यनेमुळं. याच्याशिवाय जगामध्ये दुसरं कुठलंही रसायन अपग्रेडेशन ऑफ मेरिटसाठी किंवा आपली मुलं IAS IPS करण्यासाठी नाही. म्हणून प्रत्येक पालकानं हे लक्षात घेतलं पाहिजे. आणखी काही प्रयोग मी राज्याचा कमिशनर असताना, समाज कल्याण विभागात असताना मी काही प्रयोग केले. बाबासाहेबांनी भारताच्या राज्यघटनेमध्ये, मी मुद्दाम या ठिकाणी राज्यघटनेचा उल्लेख करतो, प्रत्येक गोष्ट लिहून ठेवलेली आहे बुद्धिझममधली. बाबासाहेबांनी प्रत्येक गोष्ट बुद्धिझममधले जेवढी काही तत्त्व आहेत ती भारताच्या राज्यघटनेमध्ये स्वीकृत केलेली आहेत. दानाचं महत्त्व जे आपण सांगतो, दान देणाऱ्या व्यक्तीला सुद्धा नुसतं दान देऊन तो सुटत नाही, तर त्या व्यक्तीला इन्कम टॅक्समधून सुद्धा सूट दिलेली आहे. ती भारतीय राज्यघटनेमधली तरतूद आहे. आपण कधी त्याचा विचार करत नाही. भारताच्या राज्यघटनेमध्ये आर्टिकल 14मध्ये सर्वांच्यासाठी समानता, इक्वॅलिटी बिफोर राईट्स, सगळ्यांच्यासाठी समानतेचा जो अधिकार दिलेला आहे, तो बुद्धिझममधून आलेली जी समानता आहे, ती समानता बाबासाहेबांनी भारताच्या राज्यघटनेमध्ये 14व्या आर्टिकलमध्ये टाकलेली आहे बघा. आणि 17व्या कलमानुसार या देशातली अस्पृश्यता नष्ट करण्याचा मुद्दा या 17व्या कलमामध्ये आहे. बाबासाहेबांनी भारताच्या राज्यघटनेमध्ये 46वा कलम तर आपल्या इतकं चांगलं टाकलेलं आहे. आपण या सभागृहामध्ये जे बसलेलो आहोत, या परिषदेला जे उपस्थित आहोत, तर केवळ 46व्या कलमाची कृपा आहे. 46वा कलम मुद्दाम मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. 46व्या कलमामध्ये बाबासाहेब काय म्हणतात की या देशातला शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब, या देशातला शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब, अल्पसंख्याक, दुर्बल घटक या सगळ्यांना शिक्षण देणं, त्यांची उन्नती करणं, त्यांना आर्थिक उत्पन्नाचं साधन मिळवून देणं, हे राज्याची जबाबदारी आहे. म्हणजे बाबासाहेबांनी बघा बुद्धिझम कसा इथं लिंकअप केला आहे. म्हणजे बुद्धिझममध्ये जे प्रत्येकाला अन्न मिळावं, वस्त्र मिळावं, निवारा मिळावं, त्याला प्रोटेक्शन मिळावं आणि समानतेची ही सगळी कलमं बाबासाहेबांनी या भारताच्या राज्यघटनेमध्ये टाकलेली आहेत. आपल्याला कल्पना नसेल की एक महत्त्वाचं कलम बाबासाहेबांनी आणखी एक टाकलेलं आहे की गरीब, मागासवर्गीय आणि आदिवासी यांच्यामध्ये व्यसनाचं प्रमाण जास्त आहे. बाबासाहेबांना माहिती होतं की वाड्यात, तांड्यापाड्यावर राहणारे आदिवासी, दलित वस्ती, झोपडपट्ट्यामध्ये राहणारे गरीब मजूर, कामगार यांच्यामध्ये संध्याकाळी दारू पिण्याचं प्रमाण असतं. काही अंधश्रद्धा असतात. त्या काळामध्ये बाबासाहेबांनी भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम 47मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसनमुक्तीचं कलम टाकलेलं आहे बघा. हे कुण्याही जाणकार आजपर्यंत माहीत नव्हतं. मागच्या वर्षी जेव्हा अखिल भारतीय एक देशातलं पहिलं व्यसनमुक्ती साहित्य संमेलन समाज कल्याण खात्यातर्फे आम्ही पुण्याला भरवलं, तेव्हा लक्षात आलं की जे आम्ही 60 वर्षांनंतर आज करायला लागलो ते बाबासाहेबांनी भारताच्या राज्यघटनेमध्ये आधीच करून ठेवलेलं आहे. इतकी प्रगल्भ घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे. प्रत्येक ठिकाणी थायलंडमध्ये बघितलं, बर्मामध्ये बघितलं, प्रचंड विहार, सोन्यानं मडवलेले विहार आहेत. आपल्याकडे पैसा आहे परंतु आपल्याकडे दानत नाही. आपण पैसा कुठं खर्च करतो हे रविवारवर तुम्ही अनुभव करा. तुम्ही किमान 1 लाख कुटुंब इथं असतील आपले नांदेड शहरामध्ये, आपले सगळे 1 लाख कुटुंबामध्ये प्रत्येक रविवारचा किती खर्च होत असेल तुम्ही विचार करा. एक रविवार फक्त तुम्ही खाडा करा आणि बुद्ध विहारासाठी पैसे जमवा. मला वाटतं एका रविवारी आपली 5-10 विहार उभे राहतील बघा तेवढ्या पैशामध्ये. तुम्ही बघा गणित. हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. इथून परत गेल्यानंतर रविवारी आपल्या घरामध्ये विचार केला पाहिजे की हे दानासाठी का करू नये. मागं भारत दर्शनसाठी मी आसामला गेलो होतो. रेस्ट हाऊसला थांबलो. सगळे IAS ऑफिसर होते. रेस्ट हाऊसवर थांबण्याची नीट व्यवस्था नव्हती म्हणून आम्ही
एका मित्रानं सांगितलं जैन धर्मशाळेत थांबा. जैन धर्मशाळा. तर जैन धर्मशाळेला मी व्हिजिट दिली तर रेस्ट हाऊस पेक्षा कितीतरी पटीनं पॉश जैनाची धर्मशाळा, कितीतरी पॉश. 5 स्टार हॉटेल नसेल एवढी अगदी सुटसुटीत स्वच्छ अशी जैनांची धर्मशाळा. आणि तिथं आम्ही थांबलो. बिल्डर एक होता माझा जैन मित्र, त्याला मी विचारलं बाबा एवढा पैसा आणला कुठून बांधलं. तो म्हणाला साहेब आम्ही कुणालाच पैसे मागत नाही, आम्ही काटकसर करतो आणि आमच्या व्यापारातून उद्योगातून संसारातून बचत करतो, तो पैसा साचवतो, त्याच्यामुळे आमच्याकडे 5 स्टार धर्मशाळा आहे. एक लक्षात घ्या गणित. पैसा आपल्याला कोणी बाहेरून देणार नाही, आपल्याला आपल्यामधूनच उभा करावा लागतो. जुलै महिन्यामध्ये अमेरिकेला मी गेलो होतो. कोलंबिया विद्यापीठाला जिथं बाबासाहेब शिकले, 100 वर्षापूर्वी जिथं बाबासाहेबांनी प्रवेश घेतला त्याचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये मला भाषण करायची संधी मिळाली. आणि एक गोष्ट लक्षात आली तिथं की 100 वर्षापूर्वी बाबासाहेब अमेरिकेला गेले, गरुड झेप घेऊन गेले, 3 महिन्याचा प्रवास जहाजानं जाणं, पैसे नव्हते. बडोद्याहून सयाजीराव गायकवाड महाराजांनी शिष्यवृत्ती मंजूर केली आणि 100 वर्षांतर मी त्या कॉलेजला भेट दिली, कोलंबिया युनिव्हर्सिटीला. कोलंबिया युनिव्हर्सिटीचा कार्यक्रम झाल्यानंतर मी वॉशिंग्टनला गेलो आणि तिथं व्हाईट हाऊसच्या बाजूला, तुम्हाला मुद्दाम या ठिकाणी सांगतो दानाचं महत्त्व, या व्हाईट हाऊसच्या बाजूला अमेरिकेमध्ये सेटल झालेल्या स्थायिक झालेल्या आपल्या मित्रमंडळांनी 13 एकर जमीन घेऊन त्या ठिकाणी आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचं काम चालू झालं. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर 13.5 एकर. त्यामुळे जवळजवळ 1 आठवडा थांबून त्या सेंटरचं बांधकाम, त्याचे प्लॅन, एस्टिमेट, लेआउट सगळे कामं आम्ही त्या ठिकाणी केली. आणि अमेरिकेमध्ये राहणारे इंजिनियर आपले काही गरीब नाहीत, परंतु अमेरिकेमध्ये जर बाबासाहेबांच्या नावानं इंटरनॅशनल सेंटर होत असेल तर महाराष्ट्रातल्या आपल्या समाजामधून आपण काय मागं पडू नये ही माझी या ठिकाणी मोकळी भावना आहे. आपल्या घरातलं दान हे गेलंच पाहिजे. ज्या अमेरिकेमध्ये बाबासाहेब 100 वर्षापूर्वी गेले त्या ठिकाणी मित्रमंडळांनी 13.5 एकर घेऊन बांधकाम सुरू केलेलं आहे. तिथली टीम आता भारतामध्ये येत आहेत. मी सगळ्यांना इन्व्हाइट केलं. नांदेडला सुद्धा त्यांची मीटिंग आयोजित करणार आहोत. आणि त्या सेंटरमध्ये काय करणार आहोत, आपल्यातला कुठलाही मुलगा अमेरिकेला जर शिकायला जात असेल, आपल्यातला कुणाचाही मुलगा मुलगी असो, त्या मुलाला शिक्षणाच्या सोयी कुठे आहेत अमेरिकेमध्ये, शिक्षण झालं तर उद्योगधंदे कुठं आहेत, इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या जागा कुठं आहेत, कॉमर्स क्षेत्रात, त्या जागाची सगळी इत्यंभूत माहिती त्या अमेरिकन सेंटरमधून आपण आपल्या समाजासाठी एकत्रित करणार आहोत. हे काय सेंटर म्हणजे फक्त कुठेतरी एक लायब्ररी करणार नाही, आपण अगदी सर्वांगीण माहितीचं असं एक केंद्र अमेरिकेमध्ये आपल्यासाठी होतंय. आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येकाच्या खिशातून किमान 1 रुपया तरी दान गेलं पाहिजे. बघा 500 कोटी रुपये या देशातून उभे राहतात. ज्या महाराष्ट्रामध्ये आपण बुद्धिझम घेतला त्याच्यापेक्षा झारखंडचे मित्र मला मिळाले, आग्र्याचे मित्र मिळाले, पंजाबचे सरदारजी मिळाले. एकानं लाख 2-2 लाख रुपये त्या ठिकाणी दिले. आणि पहिल्या राऊंडमधून जवळजवळ 50 लाख रुपये त्या ठिकाणी दान जमा झालं. बघा म्हणजे एवढी दानं त्या लोकांची आहे. आपली दानत नाही, आपल्याला ती वाढवावी लागणार आहे. अजिंठ्याच्या प्रकल्पाचा उल्लेख केला भालेराव साहेबांनी. जेव्हा अजिंठ्याच्या परिसरामध्ये आपलं पाली आणि बुद्धिस्ट विद्यापीठ होतं ही कल्पना आम्ही मित्रमंडळासमोर मांडली, तेव्हा महाराष्ट्रामधून भरभरून दान आलं. आता कुणी जमा केलं, कुणं किती दिलं याच्याबद्दल आपण विचारायचं नाही, परंतु सगळ्या मित्रमंडळांनी अजिंठ्याच्या प्रकल्पासाठी दान दिलं. आज जवळजवळ 71 एकर जमीन आपली तिथं आहे. आज महाराष्ट्रामध्ये कुठल्याही संस्थेकडं आपल्या समाजाकडं 71 एकर जमीन खर्चाने घेतलेली नाही. आपली तेवढी जमीन आहे. त्या ठिकाणी 500 कोटीच काय 1000 कोटीसुद्धा जेवढं काही पैसा लागेल तेवढा पैसा आपण त्या जमिनीवर आपण बाहेरून आणू शकतो, उभा करू शकतो. ही ताकद आपल्या मित्रमंडळांनी उभी केली. तर अशा पद्धतीचं काम उभं जर करायचं असेल तर आपल्याला दानाचं महत्त्व आहे. मागचा पूर्ण आठवड्यामध्ये मी दिल्लीमध्ये होतो
आपल्याला माहीत आहे आंबेडकरवादी मिशनचं काम चांगलं चाललेलं आहे दिल्लीमध्ये. 3 वर्षापूर्वी आपण नांदेडमध्ये पहिला प्रयोग केला आणि नांदेडला शिडकोमध्ये आपण 2 बिल्डिंग बांधायला सुरुवात केली. आयुष्यमान बबन कांबळे साहेब सम्राटचे आणि आपण सगळ्या मित्रांनी सहकार्य केलं. ती मिशन म्हणून राबवली. नांदेडच्या 2 बिल्डिंग पूर्ण झाल्या, लायब्ररी पूर्ण झाली आणि आता कित्येक ग्रामीण विभागातली मित्रमंडळी सगळे आलेले आहेत, उपासक उपासिका. मागच्या एका परीक्षेमध्ये नांदेड आंबेडकरवादी मिशनच्या केंद्रातून 35 पोलीस सब इन्स्पेक्टर PSI झालेले आहेत. बघा तुम्ही, म्हणजे आपलं सक्षमीकरण करायचं असेल तर अशा संस्था उभ्या करणं हे गरजेचं आहे. संस्था उभ्या करणं का गरजेचं आहे मी सांगतो तुम्हाला. हा काय राजकारणाचा भाग नाही, तर हा आपल्या सक्षमीकरणाचा भाग आहे. कारण आपण सक्षम झाल्याशिवाय कुठले राजकारण करू शकत नाही हे मला गणित माहिती आहे. देशाचं अर्थकारण जर बदलायचं असेल तर राजकारण बदलावं लागतं, राजकारण बदलायचं असेल तर आपल्याला अर्थकारण करावं लागतं. तर संस्थात्मक काम या देशामध्ये झालं नाही. नांदेडला आपण 2च बिल्डिंग उभा केल्या आंबेडकरवादी मिशनच्या. आज 100 मुली तिथे शिकतायत. एका झटक्यामध्ये जर आपण 35 PSI करू शकतो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून, तर त्याच्यासारखं दुसरं यश नाही. आपलं सगळ्यांचं लक्ष तिथं असलं पाहिजे. आपली फुलाची पकडी 1 रुपया का होईना पण तिथं त्या केंद्राला गेला पाहिजे आपलं. त्याच्या पुढचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला मुद्दाम सांगतो मी. मागचा पूर्ण आठवडा मी दिल्लीमध्ये होतो. दिल्लीमध्ये कशासाठी? काही माझ्या कामासाठी गेलेलो नव्हतो. आंबेडकरवादी मिशनचं 2 IASची कोचिंग सेंटर आपण दिल्लीमध्ये उभी केलेली आहेत. आंबेडकरवादी मिशनतर्फे आपल्या सगळ्यांच्याच वतीनं दिल्लीमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र, म्हणजे आपल्या मुलांना कलेक्टर, कमिशनर, DSP करावं, म्हणजे IAS IPSची 2 स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केलेले आहेत. 2 हॉस्टेल चालू केलेले आहेत. देशाच्या या राजधानीमध्ये असं कुठलेही इन्स्टिट्यूट नाही बाहेरचं कुठल्याच राज्यातलं की ज्यांनी 2 सेंटर सुरू केलं. आपण केलेले आहेत. या ठिकाणी दीपकराव आले नाहीत, दीपक कदम, पण त्यांच्या नावानं टाळ्या द्यायला हरकत नाही. अत्यंत चांगलं काम चाललेलं आहे. तर आता आपली जर मुलं जर दिल्लीमध्ये जायची असतील, पाठवायची असेल, प्रत्येकाला वाटतं आपला मुलगा कलेक्टर व्हावं, प्रत्येकाला वाटतं आपला मुलगा DSP किंवा DYSP व्हावं, प्रत्येकाला वाटतं आपला मुलगा जज व्हावं. तर त्या ठिकाणी IAS IPSची इन्स्टिट्यूट 2 इन्स्टिट्यूट आपण हे केलेले आहेत, हॉस्टेल सुरू केलेले आहेत. दिल्लीमध्ये दररोज राहायचा खर्च कमीत कमी 3-3.5 हजार रुपये एका दिवसाचा खर्च येतो, लॉजचा खर्च. आपण 3,000मध्ये 1 महिनाभर त्या विद्यार्थ्याला तिथं ठेवतो. राहण्यात 3,000मध्ये दिल्लीमध्ये त्या विद्यार्थ्याची राहण्याची व्यवस्था करतो आणि त्याची रीडिंग फॅसिलिटी म्हणजे लायब्ररी फॅसिलिटी, स्टडी सेंटर, इतकी चांगली सोय दिल्लीमध्ये आपल्या आंबेडकरवादी मिशननं केली आहे. आणि हे जर सेंटर आपल्याला सबल करायचे असतील, आपल्या पायावर उभे करायचे असतील, आपल्या स्वतःच्या बिल्डिंग जर करायचे असतील आणि आपली पुढची पिढी पूर्णपणे देशाच्या IAS IPSमध्ये आणायचं असेल, तर या दोन्ही केंद्राला आपण सरळ हाताला मदत केली पाहिजे, दान दिलं पाहिजे. इतकं हे दानाचं महत्त्व आहे. आणि ते जर करत नसाल तर तुमचे मुलं मुले IAS IPS होऊ शकणार नाहीत. हे मी मुद्दाम या ठिकाणी सांगतो. जैनाचं उदाहरण मी मुद्दाम दिलं. बोर्डिंग स्थापन करत असताना जैन मंडळी त्यांच्या खर्चातून काट कसून अशा बोर्डिंग 5 स्टार हॉस्टेल उभे करतात. आपले बोर्डिंग उभं नाही राहिलं तर हरकत नाही, पण आपले IAS IPS कोचिंग सेंटर या देशामध्ये उभं राहिले पाहिजेत. तशाशिवाय या लोकशाहीचं संरक्षण आपण करू शकणार नाही.